नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. महाशिवरात्रीनिमित्त महादेव मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. मोठ्या संख्येने महिलांचा समावेश होता. सातारा कराड तालुक्यातील उंब्रज येथे महाशिवरात्रीनिमित्त कृष्णा घाटावरील महादेव मंदिरामध्ये अभिषेक व दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रमिक मंडळाने व ग्रामस्थांनी मंदिर परिसरात भव्य दिव्य विद्युत रोषणाई केली होती. मंदिरासमोरील कृष्णा घाटावर 2000हून अधिक दीप प्रज्वलित करण्यात आले होते. मंदिर परिसरामध्ये भव्य दिव्य असा मंडप घालून यामध्ये विद्युत रोषणाई लावण्यात आलेली होती. मंदिरामध्ये फुलांची सजावट करून 12 ज्योतिर्लिंग स्थापित करण्यात आले होते. मंदिराची सजावट व डेकोरेशन पाहून भाविक भारावून गेलेले दिसून आले. भाविकांना दर्शनासाठी प्रशासनाने मदतीचा हात दिला होती. सर्व भाविकांनी रांगेतून दर्शन घेतले. महेंद्र जोशी यांनी प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचे श्रीफळ व पुष्प देऊन मनपूर्वक आभार मानले. रात्री उशीरपर्यंत दर्शनासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येक वर्षी महाशिवरात्री उत्सव महादेव मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मध्यरात्री रुद्र अभिषेक करून सर्व भाविकांनी दर्शनाचा आनंदाने लाभ घेतला. गुरुवारी महाप्रसादाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन उंब्रज ग्रामस्थांनी केले आहे. परिसरातील सर्व भाविक आनंदाने उत्साहित झालेले दिसून आले. चिमुकले बालमित्र कृष्णा घाटावरील दीपोत्सवाचा व विद्युत रोषणाईचा आनंद घेत होते. तसेच श्रमिक गणेश मंडळ व ग्रामस्थ महाप्रसादाचे नियोजन करत असताना दिसून आले. इंडिया न्यूज 28 सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट.